शुभ सकाळ. इथं चालू आहे लिंब तोडायचं काम. असं झालेलं आहे आवरून. चला, टिफिन सिरीज चालू आहे. शाळेचा डब्बा आज भाग 2. तर छान असे पोहे, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स छान थालीपीठ करते आराध्यासाठी टिफिनला. म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावा. इथं आराध्याचे पेपर पडलेले आहे. चला, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. चला, आता आपले छान टिफिनचं चालू आहे. आठवडा पूर्ण हा 7 दिवस मी 7 रेसिपी दाखवणार आहे टिफिनसाठी. आणि झटपट होणार आहे. 10 मिनटात, 10 ते 15 मिनटात होणार आहे. किती सकाळी उशीर झाला तरी 10-15 मिनटात होणार आहे आपली रेसिपी. तर काल पण छान फुटाण्याचे लाडू आले पौष्टिक. नक्की बघा, ती पण रेसिपी शॉर्टला आलेली आहे आणि लॉंगला आलेली आहे. आणि आज छान असे कुरकुरीत खमंग असे थालीपीठ. चला, किचनमध्ये काय काय साहित्य बघू. इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे थोडे भाजून घेतले आणि फुटाणे. आज फुटाणे वापरून चटणी करायची आहे. चला, इथं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडं पाणी टाकून चला मिक्सरला दळून घेऊ. चला, कोथिंबीर विसरले होते चटणीत टाकायला, तर कोथिंबीर टाकून घेऊ. चला, असं बॅटर चटणीचं दळलं आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊ. चला, अशी झालेली चटणी आता आपण फोडणी देऊन घेऊ. चला, इथे हिंग, लाल मिरची, जिरे आणि कढीपत्ता टाकणार आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतली. छान तडका बसला. घेऊ. पण आहे ना, माझ्याकडून कोथिंबीर राहिली. कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. चटणी रेडी आहे. चला, आता आपण डोसे बघू. डोसे म्हणा, उत्तापे म्हणा. तर बघा, इथं घेतलं एक कटोरा. मोठं भांडं घ्यायचं. त्यातच आपल्याला 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे 10-15 मिनटं. तर हे आपले नेहमीचे पोहे आहे. तर 1 वाटी घेतलेले मी. तुम्हाला किती नाश्ता करायचा आहे मुलांसाठी टिफिनला, तर 2 वाट्या, 1.5 वाटी, 2.5 वाट्या असे घेऊ शकता. कारण यात आपल्याला थोड्या भाज्या पण ॲड करायच्या आहे. तर पाणी टाकून धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचे. आता पाणी मी सगळं काढून घेतलं आहे. असे थोडे मोकळे. नंतर आपल्याला कुस्करून घ्यायचे. आता 10 मिनटासाठी झाकून ठेवू. चला, इथं पोहे बघू. तर पोहे छान भिजले. आपण थोडा पाण्याचा वापर करणार आहे. छान भिजले. तर आता याच्यात मिक्स करण्यासाठी वापरणार आहे आपण अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ. इथं आलं, हिरव्या मिरच्या, लसणाची पेस्ट वापरणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा. तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या घेऊ शकता. आणि थोडे तीळ वापरणार आहे. हळद, मीठ, मिरची, थोडी लाल मिरची. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आधी आलं घेतलं. इथं हिरवी मिरची, लसूण, आलं याची पेस्ट करून घेणार आहे मी. थोडं पाणी टाकायचं. पोहे खायचं 1 चमचा. तर चला, असं दळून घेतलं मी. तर पोहे पण छान हे झाले. आता मिक्स करून घेऊ. चला, आधी पोहे छान मिक्स करून घ्यायचे. इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. पोहे खायचे 4 चमचे. बेसन घेतलं आहे 3 चमचे. पोहे खायचे. इथं हिरव्या मिरचीचं वाटण. तर कांदा एक बारीक कट केला आहे, बारीक कांदा. हळद, अर्धा चमचा लाल मिरची. तर आपण हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे, मग थोडी घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. खायचे 2 चमचे. तीळ घेतले.
तीळ किंवा हावरी कोथिंबीर घ्यायचे, 2 चमचे पाणी घेतलं मी. तर इथं मग मिक्स करायचं, छान पिठाचा गोळा होईल असं. चला असं मळून घ्यायचं घट्ट गोळा. थोडं तेल टाकणार आहे मी. थोडं तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं, म्हणजे चिकटपणा थोडा कमी होतो. चला इथं थोडं तेल टाकून घेतलं मी. थोडा पाण्याचा हात लावायचा आणि गोळा करून घ्यायचा. तुम्ही रुमालावर पण करू शकता. असं थोडं करून घ्यायचं. थोडं पाण्याचा हात लावायचा. असं पाणी लावून थोडं थोडं थापून घ्यायचं. आपण बाजरीची भाकर करतो तसं. थोडं तेल सोडायचं कढईने आणि 1-2 मिनटं झाकण लावून वाफेवर ठेवायचं. झाकण ठेवायचं. हिरडं बघून छान कलर आला. थोडं तेल टाकून घ्यायचं. छान झाले, कलर पण छान आला. आता याच पद्धतीने करून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा. तर इथं तुम्ही तांदळाचं पण पीठ वापरू शकता. छान कुरकुरीत आवाज येतोय. चला इथं चटणी, चला असे छान पोह्यांचे धिरडे खुसखुशीत. इथं चटणी आणि इथं धिरडे. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शाळेचा डबा भाग 2, शेंगदाण्याची फुटाण्याची चटणी आणि इथं आपले पोहे, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ, याचं छान असं धिरडे. तर नक्की करून बघा. आवडले तर लाईक करा. छान अशा टिफिनसाठी पोह्यांचे धिरडे म्हणा, धपाटे म्हणा, छान कलर आला आहे. चला आता याच पद्धतीने करून घेते. चला सकाळची धावपळ आहे. छान धिरडे तुमच्याशी रेसिपी शेअर केली. किती छान आहे, कलर पण छान आला आहे. नक्की करून बघा. छान झणझणीत चटणी, शेंगदाणा फुटाणा याची आणि इकडे आपले धिरडे. दोन्ही रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.